एक हसीन शाम को, जी हाँ, YouTube पर ऑनलाइन संगीत का ये रंगारंग कार्यक्रम देखने सुनने वाले तमाम म्यूजिक लवर्स को हमारा प्यार भरा नमस्कार। दोस्तों, सहारा एंटरप्राइजेज द्वारा प्रस्तुत यह कार्यक्रम हर शनिवार शाम 7 बजे से देखा और सुना जा सकता है। प्रोग्राम का कॉन्सेप्ट और डायरेक्शन जनाब जाहिद शेख साहब का है। इस प्रोग्राम की प्रोड्यूसर हैं शबनूर शेख साहिबा और तकनीकी सहयोग जुनैद शेख का है। दोस्तों, इस प्रोग्राम का मकसद है देश विदेश के उभरते हुए कलाकारों को प्लेटफॉर्म मुहैया करवाना ताकि वे अपने फन का मुजाहिरा कर सकें। अगर आप भी इस ऑनलाइन म्यूजिकल शो का हिस्सा बनना चाहते हैं तो हमसे संपर्क कर सकते हैं। जी हाँ, तो चलते हैं जनाब जाहिद शेख साहब के पास और देखते हैं कि आज के इस प्रोग्राम में वो हमारे मनोरंजन के लिए क्या कुछ लाए हैं। गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन, फिर एक बार एक हसीन शाम को सहारा एंटरप्राइजेस जाहिद शेख आपकी सेवा में हाजिर है और 71th शो लेकर आप सभी का प्यार बटोरने के लिए मैं तैयार हूं। तो क्या आप सभी तैयार हैं? क्या बात है, तो हो जाए एक बार जोरदार तालियां। क्या बात है। आप अगर अपने घरों में तालियां बजा रहे हैं तो मेरे कानों तक वो जरूर पहुंच रही है। तो दोस्तों, आज के इस प्रोग्राम को पेश कर रहा हूं और आज भी मेरा साथ दे रही है नासिक की हमारी एंकर प्रोफेसर सुहासिनी बुरकुले। तो चलिए, मैं और सुहासिनी आज का ये समा बांधेंगे और समा बांधेंगे हमारे प्यारे प्यारे एक हसीन शाम को के कलाकार। तो आइए दोस्तों, शुरुआत करते हैं। आज की थीम है तुमने मुझे देखा। जी हाँ, आप हमें देख रहे हो और सुन रहे हो, इसीलिए हमें ये प्रेरणा मिल रही है कि हम अपने अच्छे अच्छे प्रोग्राम्स आप तक पहुंचा सके। और प्रोग्राम देखते देखते लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूले। तो आइए दोस्तों, बात करते हैं उस कलाकार की जो नेरुल में रहते हैं और अपने आप में खास व्यक्ति है जिनका नाम है राजू वालेछा। राजू वालेछा जी एक ऐसी शख्सियत है जो हमेशा दूसरों की मदद करने के लिए तत्पर रहते हैं, तैयार रहते हैं और संगीत में जो लोग अपना मकाम बनाना चाहते हैं उन्हें हमेशा प्रेरणा देते रहते हैं, उन्हें मदद करते हैं और उन्हें अच्छा मंच उपलब्ध कराते हैं। तो आइए दोस्तों, इसी शख्सियत के बारे में मैं क्या कहूँ, जो उनकी दिल की आवाज़ है वही आवाज़ वो आप तक पहुंचा रहे हैं, क्योंकि गीत के बोल ही इतने प्यारे हैं। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार। तो आइए चलते हैं राजू वालेछा जी के पास। राजू जी तैयार है और बस राज कपूर साहब का नहीं, मुकेश जी का अंदाज लेकर आए हैं राजू वालेछा। किसी की मुस्कुराहटों पे हो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। फकीर है फिर भी यारो
प्यार का, रिश्ता दिल से लेके एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का, कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, लगेगा फूल हर गली से बार बार, जीना इसी का नाम है, किसी की मुस्कुराहटों पे हो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आणि सगळ्यात प्रथम मला आज तुमचे आभार मानायचे आहेत की तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलात आमच्या 70व्या शोला, आणि आतापर्यंत सगळ्याच शोला तुमचा रिस्पॉन्स चांगला आहे. आणि एका अर्थाने म्हणायला हरकत नाही की तुम्ही आम्हाला स्वीकारलं आणि अगदी मनापासून स्वीकारलं, आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. माझे क्षण आपण फुलवून टाकलेत मंडळी, आणि असंच रसिकांचं प्रेम जर आम्हा कलाकारांना मिळत राहिलं तर खूप आनंद होईल, आणि आमची प्रगती खरं तर याच गोष्टींमुळे होईल. म्हणून असे सतत पाठीशी राहा, असाच रिस्पॉन्स द्यायचा. वळूया आपल्या ह्या गाण्याकडे, फुलले रे क्षण माझे. मंडळी, मेहंदी हा असा विषय आहे की त्याच्यावर कितीतरी गाणी तयार झाली आहेत. नुसते मेहंदीवर कितीतरी सिनेमे त्याच्यावर तयार झालेले आहेत, आणि अशी ही मेहंदी आपल्या आयुष्यात, म्हणजे आपल्या भारतीयांच्या आयुष्यात 500-700 वर्षापूर्वी आली बरं का. आणि नुसती आलीच नाही तर तिने सगळ्यांचं जीवन रंगवून टाकलं, बहारदार केलं, सुंदर केलं आणि शुभ केलं. अर्थात मेहंदी म्हटलं की अजून एक कोपरा असा आहे की जो आपण सगळ्यांनी अनुभवलाय, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातनं तो प्रसंग गेलेला आहे, आपल्या लग्नाचा प्रसंग. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला मेहंदीचा विषय निघतो ना मंडळी, मला एक अशी सुंदर अल्लड नवथर तरुणी डोळ्यासमोर येते, जिचं नुकतंच लग्न ठरलेलं आहे आणि तिच्या हातावर मेहंदी काढली जाते. आणि मेहंदी काढत असताना मेहंदीच्या प्रत्येक रेषेत, प्रत्येक डिझाईनमध्ये ती तिचं भविष्य शोधायला लागते. त्याच्याबरोबर असणारा तो संसार कसा असेल, आणि सगळेच रंग तिला आयुष्यात त्या मेहंदीबरोबर मिळतील का, असं एक सुख स्वप्न घेऊन ती मेहंदी हातावर रंगवत असते. आणि तिला सुख समाधानी पाहून, आनंदी पाहून तिचे आई बाबा, तिचे नातलग सगळेच आनंदी होत असतात. ती मेहंदी वाटून हातावर लावली जाते, आणि ज्याला ती सुकते तिच्यातला अर्क आपल्या हातावर उतरतो, आणि तेव्हा मात्र ती मेहंदी जाता जाता तुम्हाला शुभ लाल रंग देऊन जाते. आणि असा हा लाल रंग आपल्या आयुष्यामध्ये सतत राहतो. मेहंदीची आठवण कुणाला नाही असं नाही मंडळी. मेहंदीचं अजून एक वैशिष्ट्य सांगते. ह्या नवीन मुली जी आहेत, आपल्या मॉडर्न मुली आहेत, ह्या काळातल्या आपल्या मुली आहेत, ह्यांना सुद्धा मेहंदीची खूप आवड आहे बरं का. म्हणजे छान अशी जीन्स घालतील, टॉप घालतील, त्याच्यावर खाली शूज असतील, पण असे छान अगदी कोपऱ्यापर्यंत त्या मुलींचे हात मेहंदीने रंगलेले असतात, आणि खूप मजा येते हे सगळं पाहायला. गंमत वाटते या मुलींची की त्यांनी मेहंदी स्वीकारली, पण छान नवीन रूपात सुद्धा. बघूया तर अशी ही मेहंदी आपल्या आयुष्यात जसे छान रंग घेऊन येते, तसेच हे गाणं सुद्धा आपल्या आयुष्यात छान रंग घेऊन आलेलं आहे. अर्थात गायिका आहेत आशाताई भोसले, आणि त्यांच्या अल्बमचं नाव आहे ऋतू हिरवा. आणि आपल्यासमोर सादर करतायत हेमाताई भट. मी हेमाताईंना विनंती करते की आपण त्या नवथर तरुणीच्या आवाजातला जो गोडवा आहे, ती थरारी आहे, तो एक थरार जो आहे तो आमच्यासमोर सादर करा या गाण्यातनं. आणि गाणं आहे फुलले रे क्षण माझे.
राखी, छान घारे बोलके डोळे, गोल गरगरीत गोबर असं तोंड आणि अतिशय भावविभोर असा तो तिचा अभिनय करण्याचा प्रयत्न प्रत्येक सिनेमातनं दिसतो. आणि त्याच्याचपैकी तिच्या चेहऱ्याला साजेल असं रूप तिने सादर केलं तो सिनेमा म्हणजे शर्मिली. शर्मिली सिनेमा हा 1971 सालच्या सुमारास आलेला होता. आणि आपले जे सैनिक आपल्यासाठी जे म्हणजे बॉर्डरवर उभे आहेत आणि आपलं रक्षण करतायत, आपल्या सगळ्यांचंच रक्षण करतायत, स्वतः संकटात राहून आपलं रक्षण करतायत, अशा या सैनिकांच्या जवानांच्या आयुष्यावर आधारित असा हा सिनेमा आहे. हिलते हे गोली यहाँ मिलके बिछड़ने को. राखीचा त्याच्यात डबल रोल दाखवलाय, दोन्ही स्वभावाची राखी, एक बिंदास राखी आणि अतिशय शर्मिली अशी लाजरी बुजरी राखी, अशी ती राखी त्या सिनेमात आपल्याला दिसते. आणि मंडळी, साध्या सुध्या मुलीला सुद्धा खूप छान आयुष्य असू शकतं. प्रत्येकाला त्या मुलीने डॅशिंगच असायला हवं असं नाही, असं या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला कळतं. तर गाणं आहे खिलते हे कुलिया. हा शर्मिली सिनेमातलं गायक होते अर्थात आपले स्वर्गीय किशोर कुमारजी. संगीत दिलं होतं एस डी बर्मनदा यांनी आणि गीतकार होते नीरज म्हणून आणि कलाकार होते राखी शशी कपूर. आपल्यासमोर साक्षात शशी कपूरला सादर करायचा प्रयत्न केलाय श्री नंदकुमार घाडीगावकर यांनी. खूप छान, फक्त डोळ्याच्या माध्यमातून एक्सप्रेशन्स व्यक्त करत अख्खं गाणं ज्यांनी पेलून धरले असे हे दोन्ही कलाकार आहेत, राखी आणि शशी कपूर. मी नंदकुमार साहेबांना विनंती करते की सर प्लीज आमच्यासमोर तो शशी कपूर आणून जरा उभा करा आपल्या गाण्याच्या माध्यमातून. उभरते हुए कलाकारों के साथ साथ प्रोफेशनल कलाकार भी आशीर्वाद के तौर पर हमारे कार्यक्रम से जुड़े हुए हैं। आज मैं उस शख्स को आपके सामने पेश करने जा रहा हूं जिस शख्स को मैं जब 7-8 साल का था तब स्टेज के सामने बैठे हुए इस कलाकार को स्टेज पे गाते हुए देखता था। उस जमाने में
ये इतना सिस्टम नहीं हुआ करता था, ये इको सिस्टम वगैरह नहीं हुआ करता था। और गणपति हो या कोई फंक्शन हो तो छोटे मोटे ऑर्केस्ट्रा के प्रोग्राम होते थे। इस प्रोग्राम्स में ये कलाकार गाया करता था। हम दोनों एक साथ एक ही बिल्डिंग में रहा करते थे। और दोस्तों ये दिखने में बखूबी कुमार गौरव जैसे दिखते हैं, जो मेरे लिए ऑर्केस्ट्रा में मेरा कदम मैंने जब रखा तो मेरे लिए प्रेरणा बने, जिनका आपको मैं बताना चाहूँगा कि ये जब इनका एक ट्रूप था जॉली ऑर्केस्ट्रा, और इसका जो साजो सामान वो कई शो में जाते थे तो मैं ग्राउंड फ्लोर पे रहता था, ये 5th फ्लोर पे रहते थे। तो उनका सारा जो साजो सामान हमारे गैलरी में रखा हुआ होता था। और उस बचपन में 8-10 साल की उम्र में मैं वो इंस्ट्रूमेंट जो रखे होते थे उन पर मैं हाथ चलाया करता था। मुझे पता नहीं था कि आगे चलकर मेरा प्रोफेशन यही बनने वाला है। बस उस साल से, उस बचपन से ही जॉली दादा का मुझ पर बहुत ही असर रहा है। और मैंने उन्हें गाते हुए, कंपोजिंग करते हुए और बहुत सारे प्रोग्राम्स करते हुए देखा है। और दोस्तों ये बहुत ही अच्छे कीबोर्ड प्लेयर भी है, देश विदेशों में बहुत सारे प्रोग्राम्स कर चुके हैं। मेरे लिए ही नहीं, हमारे मुंबई के, महाराष्ट्र के बहुत सारे कलाकारों का प्रेरणा स्थान है ये। अपना आशीर्वाद कलाकारों को देते हैं। आज मेरे लिए बड़ी ही गर्व की बात है कि जॉली दादा मोरे आज मेरे इस शो में अपना गाना पेश कर रहे हैं। और दोस्तों दूसरी एक ख़ास बात है, उनका साथ दे रही है। आप सभी ने तो इन्हें कई बार फिल्मों में, सीरियल्स में या कई बार स्टेज प्रोग्राम्स में देखा होगा, जिनका मैं नाम बड़े ही आदर के साथ लेना चाहता हूँ। हमारी भारत की महिला शाहिरा जिसे कहते हैं, वो सीमा ताई पाटिल जी का। और ये बड़ा ही प्यारा सा डुएट आपके सामने हम पेश करने जा रहे हैं। पोवाड़ा, जो मराठी पोवाड़ा होता है, जो गाया जाता है बड़ी ही जोरदार आवाज में, पोवाड़ा हो, लावनी हो, लोकगीत हो, या इन तमाम गीतों को वो बखूबी स्टेज पर परफॉर्म करती है। और एक बड़ी ही अच्छी अभिनेत्री भी है ये। और दोस्तों देश विदेशों में बहुत सारे प्रोग्राम्स इन्होंने किए हैं। और अभी हाल फिलहाल में उनका वी द पीपल ये प्रोग्राम बड़ा ही जोर से धमाका कर रहा है। अभी फिलहाल कुछ महीने पहले वो कश्मीर में भी अपना शो कर आए हैं। तो मैं जॉली दादा मोरे और हमारी भारतीय महिला शाहिरा सीमा ताई पाटिल जी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि आज वो हमारे प्रोग्राम में गा रही है। और ये प्यारा सा गीत आपके लिए वो लेकर आए हैं। डुएट है फिल्म मेरे हमसफर से। कल्याण जी आनंद जी का संगीत, मुकेश जी और लता मंगेशकर की आवाज, और आपके सामने दो कलाकार जॉली दादा मोरे और शाहिरा सीमा ताई पाटिल, किसी राह में किसी मोड़ पर। आइए सुनते हैं।
पागाल का, तेरा रंग साया पागाल का, तेरा रूप आईना प्यार का। तुझे नजर में छुपा लूं मैं, तुझे लग न जाए तेरी नजर। मेरे हम सफर, मेरे हम सफर, मेरे हम सफर, मेरे हम सफर। क्या बात है, क्या बात है। तेरा प्यार है तो है रोशनी, तेरा प्यार है तो है रोशनी। कहाँ दिन ये ढल जाए क्या पता, कहाँ रात हो जाए क्या खबर। मेरे हम सफर, मेरे हम सफर, मेरे हम सफर, मेरे हम सफर। किसी राह में, किसी मोड़ पर, कहीं चल देना तो छोड़ कर। मेरे हम सफर, मेरे हम सफर, मेरे हम सफर, मेरे हम सफर। दोस्तों, देश विदेशों में हमें बहुत सारा प्यार मिला है एक हसीन शाम को मगर पिछले शो के बाद नासिक से हमें बहुत सारा प्यार मिला है। इसलिए मैं नासिक के हमारे व्हाट्सएप ग्रुप अफलातून के श्री हरीश भाई ठक्कर जी का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा और नासिक के अफलातून ग्रुप के तमाम संगीत प्रेमियों का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और मैं फिर एक बार सभी से अपील करता हूँ कि आप अगर हमारे इस प्रोग्राम से जुड़ना चाहते हो तो यहाँ पर जो नंबर दिख रहे हैं इस नंबर पर मुझे संपर्क करें और फिर आगे की बातें होगी। तो आइए फिर एक बार चलते हैं नासिक की ओर और सुनते हैं सुहासिनी बुरकुले को। सख्या रे घायाळ मी हरिणी, सिनेमा अर्थात सामना. गायिका होत्या लताबाई मंगेशकर आणि संगीतकार भास्कर चंदावरकर. मंडळी, सामना या शब्दामध्येच असं आहे की कुठेतरी द्वंद्व आहे, एकमेकांच्या समोर उभं राहणं आहे बघा. आणि याच्यामध्ये दोन दिग्गज कलाकार होते, या सिनेमात दोन दिग्गज कलाकार होते, निळू फुले आणि श्रीराम दापोजे. आहा, काय सुंदर. सख्या रे घायाळ मी हरिणी. आता याच्यात पक्ष्यांचा प्राण्यांचा आनंद हा असा आपल्याला मिळतोय आणि तो म्हणजे ती हरिणी ज्यावेळेला तिच्या प्रियकराची भेट होत नाही, तिच्या जवळच्या माणसाची भेट होत नाही, त्यावेळेला ती जी घायाळता आहे ती घायाळता या गाण्यातनं व्यक्त केलेली आहे. सिनेमा आहे सामना आणि गाणं आहे सख्या रे घायाळ मी हरिणी. आणि आपल्यासमोर सादर करतायत त्याच आपल्या आवडीच्या विद्या वैद्य. विद्याताई, चला मस्त पटकन सादर करा बरं सख्या रे घायाळ मी हरिणी. आय हाय, तुमच्या आवाजात ती घायाळता नक्की दिसणार आहे असं मला वाटतंय.
असं काहीतरी एक सुंदर डायलॉग आहे बघा त्या सिनेमातला. खरं तर सगळा सिनेमा असा अख्खाच्या अख्खा असं लक्षात ठेवण्यासारखा आहे, पण सध्या फक्त तेवढी मला ओळ छान आठवली पटकन, कारण वरती हरिणी आली ना, मग मला एकदम ती चिमणी आठवली. असंच काहीतरी ना आठवता काय होतं माहिती कधीतरी की सुस्त पटकन काहीतरी आणि मग लिहावंसं वाटतं. आणि ती जी उर्मी असते ना, एक प्रेरणा असते ना माणसाला, किंवा एक उत्स्फूर्तता जी असते ती मग कुठेतरी उतरवावी लागते, वहीवर उतरवावी लागते, कुठेतरी मनात उतरवावी लागते, किंवा मग असे व्हिडिओज बनवावे लागतात, असं काहीतरी करावं लागतं. तर असंच सहज सुचलं म्हणून माझी एक छोटीशी, म्हणजे आता त्याला कविता म्हणूया का नाही हा थोडा प्रश्नच आहे, पण माझी एक भावना मी मात्र उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ती भावना, त्या भावनेला मी नाव दिले आहे पाखरं नावाचं. तर 1-2 मिनिटात मी ती तुम्हाला ऐकवते आणि मग आपण थोडंसं त्या गाण्याच्या डिटेल्सकडे वळूया. ही कविता आहे, मी साधारण 18 ऑगस्ट 2018 लिहिलेली. आणि असं छान वातावरण होतं सगळीकडे, असं मस्त ऑगस्ट महिना म्हणजे असं छान पाऊस पडून गेलेला असतो आणि अशी सगळी मजा असते सगळीकडे, छान हिरवगार असतं. आणि कसं बाहेर निसर्ग प्रफुल्लित, आपलंही मन थोडंसं आनंदी असतं, प्रफुल्लित असतं. आणि कशी ती मोकळी फिरणारी पाखरं, काय सध्या सगळे जे मोकळे बाहेर फिरतायत ना, त्यांच्याबद्दल फार आकस आहे आपल्या मनात, कारण आपण घरातल्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकून पडलोय ना, म्हणून. तर अशा या पाखरांबद्दलचं एक कौतुक, किंवा एक पाखरू असं सतत डोळ्यासमोर फिरत होतं आणि त्यावर सुचलेली अशी ही माझी कविता मी तुम्हाला 1-2 मिनिटात ऐकवते. बघा. झाडाच्या फांदीवर काल पाखरं दिसली, झाडाच्या फांदीवर काल पाखरं दिसली, गोरी पान आनंदी. मी उडवून लावणार तेवढ्यात हातावर बसली, मी उडवून लावणार तेवढ्यात हातावर बसली आणि सरळ घरात शिरली, माझ्या देवघरातलं पाणी प्यायले. हो, आणि माझ्या देवघरातलं पाणी प्यायली. हे आता रोजचंच झालंय, हे आता रोजचंच झालंय. हे कोण, काय, कसं विचारून भंडावून सोडते. झाडाच्या फांदीवर काल पाखरं दिसली, गोरीपान आनंदी. मी उडवून लावणार तेवढ्यात हातावर येऊन बसली आणि सरळ माझ्या घरात घुसली, माझ्या देवघरातलं पाणी प्यायली. हे आता रोजचंच झालंय. हे कोण आहेत, हे काय आहे, हे कसं आहे, असं भंडावून विचारतायत मला. ही झाडावर बसलेली पाखरं तुमच्या आमच्या मनात असतात आणि म्हणूनच आपण इतके प्रफुल्लित असतो, आनंदी असतो या दुःखाच्या वातावरणात सुद्धा. रोमांच
माही प्रीतीचं झुळ झुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी रोमांच सर्वांगी गेले विधाऊनी रोमांच सर्वांगी गेले विधाऊनी प्रीतीचं झुळ झुळ पाणी ला 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 याच्या पुढचं गाणं मंडळी आपण ऐकूया की गर तुम भुला न दोगे, सिनेमा यकीन. 1969 सालचा हा सिनेमा होता आणि गायिका होत्या अर्थात लताबाई मंगेशकर आणि गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार होते शंकर जयकिशन आणि कलाकार होते यातले शर्मिला टागोर आणि धर्मेंद्र झा. सिनेमाचं नावच अर्थात यकीन आहे, म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की हे दोन्ही नायक नायिका एकमेकांना यकीन म्हणजेच एकमेकांना विश्वास देण्याचा प्रयत्न करतायत की गर तुम भुला न दोगे, जर तू मला विसरला नाहीस तर आपण दोघं आयुष्यावर एकत्र आहोत आणि येणाऱ्या सगळ्या संकटांना तोंड देण्याचं, संकटांशी सामना करण्याचं धैर्य केवळ आपण दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला तरच साध्य होणार आहे. आणि म्हणूनच तू कधीही मला विसरू नकोस असं सांगण्याचा प्रयत्न या गाण्यातनं करतायत. आणि हे इतकं सुंदर गाणं आपल्यासमोर सादर करायचा प्रयत्न करतायत सावित्रीताई धारवाडकर. सावित्रीताईंना मी विनंती करते की त्याच नाजूक शर्मिला टागोर यांच्या आवाजात म्हणजेच लताबाईंच्या आवाजात हे गाणं आमच्यासमोर आपण सादर करा. आणि नाजूक जरी असला तरी हा आवाज विश्वासाचा आहे मंडळी, माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाजूक जरी असली तरी आयुष्यभर तुम्हाला साथ देईल असं सांगणाऱ्या एका छान सुंदर अशा गृहिणीचा हा आवाज आहे. आणि तो आवाज आहे आमच्या सावित्रीताईंचा. सावित्रीताई प्लीज. गर तुम भुला न दोगे सपने ये सच ही होंगे हम तुम जुदा न होंगे हम तुम जुदा न होंगे गर तुम
सच ही होंगे, हम तुम जुदा न 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 होंगे. 1960 ते 1970चं हे जे दशक होतं ना मंडळी, ह्या दशकामध्ये म्हणजे या 10 वर्षामध्ये खूप सुंदर सुंदर ज्या सिल्वर जुबली केली असेल असे कितीतरी सिनेमे या काळात तयार झाले. आणि त्याच्याच पैकी पहिला म्हणावा किंवा खूप छान म्हणावा असा हा सिनेमा म्हणजे सूरज. 1966 सालचा हा सिनेमा आहे आणि कलाकार आहे त्याच्यामध्ये वैजंतीमाला आणि राजेंद्र कुमार. आणि हे गाणं सादर केलं होतं मोहम्मद रफी यांनी आणि गीतकार होते हसरत जयपुरी यांनी. या गाण्याच्या माहितीबरोबरच मला एक तुम्हाला थोडंसं असं सांगावं असं वाटतं की ह्या गाण्याचं जे पिक्चरायझेशन म्हणजे गाण्याचं जे शूटिंग झालं होतं ते शूटिंग अफलातून झालं होतं. म्हणजे असं एका खूप खूप झाडं आणि खूप छान सुंदर असं बहरलेलं असं एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये हे नायक नायिका गाणं म्हणतायत आणि तो जो नायक आहे तो त्या निसर्गातल्या प्रत्येक घटकाला म्हणजे फुलांना, पक्ष्यांना, प्राण्यांना हेच सांगतोय की माझी ही जी मेहबूब आहे किंवा माझी ही जी नायिका आहे किंवा माझी ही प्रेयसी आहे ही अतिशय नाजूक आहे. आणि ते गाणं चालू असताना इतकं सगळं छान वातावरण आहे ना की असं वाटतं खरोखर आपण स्वतः त्या शूटिंगचा एक भाग झालोय, आपण स्वतः प्रत्यक्ष तिथे आहोत असं वाटतं. खूप इतकं छान पिक्चरायझेशन झाले आणि त्याच्याशी साजेसे त्या गाण्याशी साजेसे हावभाव केलेत आपल्या वैजंतीमाला त्यांनी. वैजंतीमाला लिजंड ज्यांना आपण म्हणू शकतो, शास्त्रीय नृत्याचा अभ्यास केल्यामुळेच आपण हिंदी चित्रपट सृष्टीत इतकी मोठी नायिका होऊ शकलो असं त्या स्वतः म्हणतात. अशा या वैजंतीमाला आणि राजेंद्र कुमार या दोघांनाही आपण सॅल्यूट करूया. आणि इतकं सुंदर गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी विनंती करते डॉक्टर प्रकाश जोशी. डॉक्टर साहेब अशाच पद्धतीचं खूप छान स्वप्नमय वातावरण निर्माण करतात आपल्या गाण्यातनं. याचा अनुभव तुम्ही आधी सुद्धा घेतलाय मंडळी. आणि म्हणूनच मी डॉक्टर प्रकाश जोशी यांना विनंती करते की आपण बहारो फुल बरसाओ गाणं आमच्या समोर सादर करावं. हॅलो, नमस्कार. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आओ राग निगाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. और लाली फूल की मेहंदी लगा इन गोरे हाथों में, उतर आए घटा का जल लगा इन प्यारी आँखों में. सितारों मांग भर जाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. नजारो हर तरफ अब कान दो एक नूर की चादर.
मीला दिल पे है चला जाए ना शर्मा कर जरा तुम दिल को बहलाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है मारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है सजाई है जवा कलियों ने अब ये तेज उल्फत की इन्हें मालूम था आएगी एक दिन उसे मोहब्बत की रंग बिखराओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है मारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है धन्यवाद। धर्मेंद्र साहब की फिल्म मुमताज हीरोइन थी। फिल्म का नाम था लोफर। एक बड़ी ही बेहतरीन फिल्म थी और इस फिल्म का एक गीत कहानी का मोड़ बदल देता है और बस हेमा जी अगर उस गीत को गाती है तो फिर एक बार समा अलग अंदाज में बदल जाता है। तो क्यों ना सुनते फिल्म लोफर का आशा जी का गाया हुआ गीत। कोई सहरी बाबू दिल लहरी बाबू आपकी पेशे खिदमत है हेमा जी।
अंदाज है, ज़मीं तपलक जिसकी परवाज है, वही संगीत को जिस पे नाज है, मोहम्मद रफी साहब की आवाज है। अपने आप में कई कलाकार रफी साहब के अंदाज को दोहराते हैं, मगर मेरा दोस्त वीरेंद्र आज आपके लिए पेश करने जा रहा है तीसरी मंजिल का वो गीत। आर डी बर्मन का संगीत और रफी साहब की प्यारी सी आवाज, अंदाज है वीरेंद्र जी का। और आप सभी का, जैसे पहले भी मैंने कहा कि तुमने मुझे देखा, तो देखते रहिए, अभी हम सेंचुरी तक पहुंचने ही वाले हैं। अगर आप देखना छोड़ दोगे तो हम सेंचुरी तक कैसे पहुंचेंगे? तो ऐसा ही प्यार दीजिए, मगर उससे पहले सुनिए वीरेंद्र का ये गीत, तुमने मुझे देखा। तुमने मुझे देखा, होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमां, जाने मन जाने जा, तुमने मुझे देखा, होकर मेहरबान, रुक गई थम गया आसमां, जाने मन जाने जा, तुमने मुझे देखा। कहीं दर्द के सहरा में उठते चलते होते, इन होठों की हसरत में तपते जलते होते, मेहरबान हो गई जुल्फ की बदलियां, जाने मन जाने जा, तुमने मुझे देखा, होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमां, जाने मन जाने जा, तुमने मुझे देखा। लेकर ये हंसी जलवे, तुम भी न कहाँ पहुँचे, आखिर तुम्हें दिल तक कदमों के निशान पहुँचे, कदम से हो गए रास्ते सब यहाँ, जाने मन जाने जा, तुमने मुझे देखा, होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमां, जाने मन जाने जा, तुमने मुझे देखा, होकर